अद्रक बियाणे सीड ट्रीटमेंट करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ। या ठिकाणी आपण अद्रकीचे जे बियाणे निवड केलेले आहे अत्यंत लागवडसाठी योग्य असे म्हणजे जे बियाणे पूर्ण सुप्तावस्थेत असेल त्याच बियाण्याची निवड करायला पाहिजेत। कारण की खूप काही शेतकऱ्यांचे अद्रकीचे बियाणे निवड करताना सध्याच्या अद्रकीला खूप काही मोठ्या प्रमाणात डोळे आलेलेच बियाणे निवड केल्यावर त्याची पाहिजे त्या प्रमाणात लागवड केल्यानंतर उगवण क्षमता होत नाही। त्यासाठी बियाणे निवड करताना डोळे नसलेले किंवा डोळे जर्मिनेशन न झालेलेच बियाणे निवड करावी। या ठिकाणी आपण बियाणे प्रक्रियासाठी इलेक्ट्रॉन जे एफएस फॉर्म्युलेशनमध्ये आहे म्हणजे सीड ट्रीटमेंटसाठी अत्यंत योग्य असं औषध, त्याच्यामध्ये ॲजोस्ट्रोबिन, थायप्रोनेट मिथाइल आणि थायमेथॉक्झन असे 3 कंटेनचं UPLचं औषध आहे। हे आपण या ठिकाणी टबमध्ये टाकून घेत आहोत। टाका त्याला टबमध्ये। त्यानंतर अद्रकीच्या बियाणे प्रक्रिया करताना जे काय आपल्याला अद्रकीसोबत माती असेल ती धुवून घेण्यासाठी या ठिकाणी आपण प्रथम अद्रक अशा प्रकारे धुवून घेत आहे की जेणेकरून मातीसोबत जी काय बुरशी असेल ती येणार नाही आणि 1-2 महिने आपल्याला जे काय सुप्तावस्थेत बियाणे ठेवायचं आहे तर माती नसल्यामुळं त्या ठिकाणी बुरशीचे स्पोरसुद्धा तयार होणार नाही किंवा आलेले स्पोरसुद्धा या ठिकाणी सीड ट्रीटमेंटच्या माध्यमातून आपल्याला कंट्रोल करता येईल। तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे अद्रक बियाणे बीज प्रक्रिया करत आहोत आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला बियाणे टाकायचे तर त्या ठिकाणी पाणी खाली थांबणार नाही। पाण्याचा निचरा योग्य होण्यासाठी या ठिकाणी आपण या अशा प्रकारे खाली ज्या तुरहट्या असेल त्या टाकून त्यावर पोते टाकून पाण्याचा निचरा योग्य होईल, जेणेकरून खाली पाणी साचल्यामुळं अद्रकीच्या त्या ठिकाणी डोळे जास्तीत जास्त निघेल किंवा पाणी थांबून त्या ठिकाणी बुरशी तयार होणार नाही मातीवरती। तर त्यासाठी आपण असा छोटासा हा प्रयोग खाली पाण्याचा निचरा होण्यासाठी केलेला आहे। अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना अद्रक बीज प्रक्रिया करायची तर त्यांनी सर्वप्रथम अद्रक काढल्यानंतर 2-3 दिवस सुकवल्यानंतर त्याची जी माती पडल्यानंतर त्याला परत व्यवस्थित पाण्यातून धुवून घ्यायचं। धुवून घेतल्यानंतर एका टपामध्ये औषधीचं जे आपण द्रावण केलेलं आहे त्या द्रावणामध्ये अशा प्रकारे डुबून घेतल्यानंतर त्याचा निचरा झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ढीग घालून अद्रक बियाणे हे सुप्तावस्थेत ठेवावं लागेल। अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। थँक्यू। जय शिवराय।